नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता मागे गणेश चतुर्थीनिमित्त ही रांगोळी आहे. सुंदर अशी गणेशाची मी रांगोळी काढलेली आहे. अगदी पानाफुलामध्ये असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी मी काढलेली आहे. बघा, सुरुवातीला एक अर्धगोल आउटलाईन मी करून घेतलेला आहे. त्यामध्ये निळा रंग भरून घेतलेला आहे. व्यवस्थित निळा रंग भरून घ्यायचा आहे. थोडंसं मध्ये लाईट करून घेतलेला आहे तो रंग. आता वरती आपण जे गणेशाला आपले आवडतात ना, जास्वंदाची फुलं, तर ते एक फूल बोटाच्या मदतीनेच काढणार आहे. जसं नेहमीप्रमाणेच सोपी आहे पद्धत बघा फूल काढण्याची पण. आणि मध्ये जो तुरा आहे तो फुलांचा मी काढून घेतला आहे. आता आपण बाजूने पानं आणि कळ्यासुद्धा काढणार आहोत. तर साईडने मी हिरव्या रंगाने एक बॉर्डर मारून घेतली आणि डॉट देऊन घेतले आहेत बघा. आता व्हिडिओ थोडा फास्ट आहे. जास्त मोठा व्हिडिओ असेल तर कोण जास्त बघत नाही, त्यामुळे थोडंसं मी व्हिडिओ फास्ट ठेवले. तरी पण तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच ही रांगोळी तुम्हाला काढता येईल. आता बाजूने मी पानामध्ये सुद्धा मी पानं काढलेली आहेत. नेहमीप्रमाणे पानं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा. आणि मध्ये मध्ये मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. खूप छान दिसते बघा. एक पाना फुलांची एक कमान बनवलेली आहे आणि त्यामध्ये मी गणेशची रांगोळी काढलेली आहे. आता गणेश काढण्याची पण पद्धत सोपी आहे. फक्त डॉट देऊन आपण थोडंसं चमच्याच्या मदतीने आकार देऊन घेणार आहोत. बघा, मी यामध्ये मोठा डॉट आणि जे बाजूचे कानांचे डॉट आहे ना, ते छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. आता काडीच्या साहाय्याने थोडासा सोंडेचा आकार आपण बनवून घेतला. आता खालीसुद्धा पायांचे 2 डॉट देऊन घेतले आणि त्याला हे आपण आकार देऊन घेणार आहोत व्यवस्थित. बघा, काडीच्या मदतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. आणि वरती जो टोप असतो ना गणेशाचा, तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. आणि हातामध्ये जो मोदक असतो तो सुद्धा काढला आहे बघा. आणि सोंडेवरती एक कपाळावरती एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता खालीसुद्धा मी एक जास्वंदाचं फुलच काढणार आहे. तर खाली मी गुलाबी रंगाचं काढलेलं आहे बघा फूल. काडीच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्यानेच हे फूल काढायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची. आणि मध्ये जो तुरा आहे तो मी काढून घेतला. आता बाजूनी मी 2 मोरपीस आणि खाली पानं आणि कळे असं काढणार आहे. तर साईडने मी 2 मोरपीस काढलेले आहेत छोटेसे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक वेगळा लूक येतो बघा. आता खालीसुद्धा मी फुलाच्या खाली पानं काढून घेतलेली आहेत. नेहमीप्रमाणेच पानं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ मी रोज रोज माझ्या चॅनलवर टाकतच असते. तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ आवडतात किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. असेच रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.